सोलापूरमध्ये एका महिलेच्या बनावट HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। या गंभीर घटनेची दखल घेत प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे। ही समिती सखोल तपास करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी दिली आहे। या प्रकरणाबाबत बोलताना डॉक्टर डोईफोडे यांनी सांगितले की संबंधित महिलेबाबत घडलेला प्रकार हा अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे। आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत करणाऱ्या अशा घटनांना अजिबात थारा दिला जाणार नाही। तसंच त्यांनी स्पष्ट केलंय की कोणताही HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट अचानक निगेटिव्ह होऊ शकत नाही। त्यामुळे या प्रकरणात गंभीर गैरप्रकार झाल्याची शक्यता आहे। यामागील सत्य समोर आणण्यासाठी चौकशी समिती काम करणार आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागात हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका महिलेचा 7व्या महिन्यातला रिपोर्ट हा पॉझिटिव्ह दाखवतो आणि त्यानंतरचे 5 रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह दाखवत आहेत। नक्की काय प्रकार आहे, काय या मागचं कारण आहे, आपल्याकडे काय या संदर्भात? आता ह्या केसमध्ये असं सांगता येईल की आताच एक ताई आल्या होत्या, तर त्यांनी सगळी म्हणजे निवेदन आम्हाला दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, म्हणजे इकडच्या कोणाची चूक आहे ह्याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे। आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या ताईंचा संसार कसा मार्गी लागेल यासाठी आम्ही नक्की सगळे प्रयत्न करू। जनरली जो पॉझिटिव्ह रिपोर्ट असतो HIVचा तो कधी निगेटिव्ह होतो का भविष्यामध्ये, किंवा असं काही घटना आहेत का? नाही, असं नाहीये, कारण ते म्हणूनच तर त्याला लाईफ टाइम ट्रीटमेंट घ्यायला। तर मग आता त्यांना जवळपास 15-16 महिने त्यांनी ट्रीटमेंट घेतले, गोळ्या औषध घेतले, त्याचे देखील त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात। अनवॉन्टेड ट्रीटमेंट गेली तर त्यांनी सांगितलं की केस गळत आहेत, हातापायला मुंग्या आहेत, काही ठिकाणी फंगल इन्फेक्शन होत आहे। कारण ह्या इम्युनो सप्रेशन झालेल्या आजाराला टॅकल करण्यासाठी दिलेलं मेडिसिन असते। कुठल्याही मेडिसिनचे साईड इफेक्ट्स असतात। हे कुठेतरी गंभीर मोठी चूक झालेली हे आपल्याला चौकशी अंती मी ह्याच्यावरती म्हणलं चौकशी समिती आपण नेमणार आहे या संदर्भात? नेमलेली आहे, आम्ही चौकशी समिती नेमलेली आहे। चौकशी येईल ती 3 सदस्यीय त्रिसदस्यीय असते। खरं तर अशा पद्धतीने असा एक आरोप होतोय की आपल्याला जे अनुदान मिळतं ICTC सेंटरला ते बंद पडू नये म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे रिपोर्ट्स दाखवले जातात। अशा घटना मंगळवेढा असेल, पंढरपूर अशा ठिकाणी देखील घडल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते। काय नक्की या संदर्भातले अनुदान कशामुळे मिळतं आणि कशासाठी मिळतं? तसं नाही आहे ऍक्च्युली। आता ICTC सेंटर्स हे आपल्याला जे खरोखर आजारी आहेत त्यांच्या ह्याच्यासाठीच निदान आणि उपचारांसाठीच उभी केलेली असतात। त्याच्यामुळे असे खोटे रिपोर्ट तयार करणं पूर्ण चुकीचं आहे। म्हणजे एवढ्या गंभीर आजाराला तर व्हायलाच नाही पाहिजे। इव्हन मेडिकल सिस्टीम मध्ये कधी कधी एरर्स असतात, पण ह्या टेस्टला नसते। त्याच्यामुळे जे काही झालेलं आहे तो गंभीर प्रकार नक्कीच आहे, तरी आम्ही चौकशी करणार आहोत। नाही, तसं नाही म्हणता येणार। ट्रीटमेंट सुरू होती, 6 महिन्यानंतर समजले गेले की ते निगेटिव्ह आहेत। त्या ट्रीटमेंट कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं, हाय डोस जे चाललेले होते ते चौकशीचं हे करूनच नाही आपल्याला ह्या संबंधी तक्रार आमच्याकडे ऍक्च्युली आमच्या उपसंचालकांना दिलेली आहे तक्रारी। तिथून आम्हाला ऑर्डर आली की लवकरात लवकर कमिटी स्थापन करून चौकशी करा आणि तिचा अहवाल सादर करा। एखादी घटना जी समोर आली पण अशा घटना अनेक असू शकतात। ऍक्च्युली ह्या आजारासारख्या ह्याच्यामध्ये असं होत नाही, व्हायलाही नाही पाहिजे। आता हा जो प्रकार घडलेला आहे ह्याचं मी परत म्हणेन की चौकशी अंती आम्हाला बोलता येईल। काय कारवाई अपेक्षित आहे यामध्ये? सस्पेन्शन असेल किंवा काही फौजदारी गुन्हा दाखल होईल किंवा काय? आता ते चौकशी अंती जे समोर येईल की नाही त्याच्यानुसारच ते ठरलं जाणार। हे आठवडाभरात आम्ही हे करू। शेवगाव शहर पाणी पुरवठा योजना आणि विकास कामांमध्ये काही तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी अडथळे निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। पूर्वीच्या तांत्रिक सल्लागार संस्थेच्या त्रुटीपूर्ण आराखड्याला रद्द करून नव्या संस्थेमार्फत सुधारित योजना तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे।
नगर परिषद बैठकीत हा निर्णय मंजूर झाल्यानंतरही काही नगरसेवकांनी विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र प्रशासनानं नगर परिषदेचा निर्णय कायम ठेवला. काही लोकप्रतिनिधींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्याचे पुरावे आपल्या ताब्यात असल्याचा इशाराही मुंडे यांनी दिलाय. सुधारित योजनेनुसार शहरातील पाणी पुरवठा जाळं हे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येते. पाईपलाईनची लांबी आणि वितरण व्यवस्था दुपटीहून अधिक वाढवली जाणार आहे. अतिरिक्त जलकुंभ आणि मोठ्या क्षमतेच्या पाईपलाईन तसंच वाढीव पंपिंग क्षमतेमुळे भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा अधिक सक्षम होणार आहे. त्यासाठी त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नगरसेवकांनी बराच प्रयत्न केला, पण आम्ही त्याला काढलं. तो काढला म्हणून 308 खाली कलेक्टरकडे हे गेले. 308 खाली आमच्या बाजूने निकाल झाला, कारण सभागृह सर्वोच्च असतं. आणि आम्ही तो सनेर काढला, नवीन सल्लागार नेमला. त्यांनी हे सगळं पुढे आणलं. चूक उघडी होईल लोकप्रतिनिधीची म्हणून त्या सनेरला वाचित होते. पण त्या ठेकेदाराचा संबंध नसताना त्याला काळ्या टाका म्हणून यांचे नगरसेवक पुढे येतील. म्हणजे याचा अर्थ विरोधाला विरोध करायचा. गावाचा प्रश्न महत्वाचा नाही. काल तर दुर्दैवाने मीटिंगच्या आधी लोकप्रतिनिधी जे काही आमदार या मतदारसंघाच्या त्यांनी आमच्या नगरसेवकाला जे काल आमच्या संघ होते अशा नगरसेवकाला स्वतः फोन केला. त्याच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे. आणि जर याच्यानंतर पुढच्या मीटिंगला त्यांच्या फोन आले तर मागच्या आणि कालच्या सगळ्या रेकॉर्डिंग बाहेर आले नाही. तर माझी विनंती आहे, आपण आमदारकीचा राजीनामा द्या. माझ्या मंडळीचा नगराध्यक्षावर अन्याय द्यावा लावतो, त्यांना नगराध्यक्ष करू आणि माझ्या मंडळीला आमदार करू. हे जर झालं तर आम्ही देवेंद्रजीकडे जाऊ विचारायला आणि कलेक्टरांना असं होत असलं तर करा, कारण त्यांची खूप इच्छा आहे शेवगाव नगरपालिका चालायची. मागच्या 3-4 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये पाणी योजनेत तुम्ही काय दिवे लावले ही परिस्थिती आता आम्ही आज पत्रकार बंधू पुढे मांडली. पण एक 2-3 दिवसामध्ये स्क्रीन लावून बाजार तळामध्ये सगळ्या गावाच्या जनतेला आम्ही प्रेझेंटेशन देणार. जो सूर्याने हात जय देत्र या पद्धतीने काम आम्हाला करायचंय. आम्ही निश्चित लोकांपुढं काम करणार आहे. परत एक प्रश्न होता की काही काम कॅन्सल केले आणि आमच्या नगरसेवकाचे काम काढले आणि दुसरीकडे टाकले. हा एक त्यांचा 308 खालचा कलेक्टरकडचा विषय होता. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या 4 वर्षात प्रशासनाच्या काळात ठराविक वार्डात आणि ठराविकच लोकांच्या म्हणण्यावर निधी टाकण्यात गेलेला आहे. ठराविकच वार्डात 4 वर्षात. काल आम्ही तो जो ठराविक वार्डातला शेवटचा निधी त्यांनी टाकला होता तो काढला आणि 12च्या 12 प्रभागामध्ये निधी टाकला. मग जर समजा आम्ही सगळ्या गावांना घेऊन चलत असेल आणि सगळीकडे समान वाटप होत असेल तर आम्ही चुकीचं असू शकत नाही ना. आणि वाटलं तर ते मी सगळं पाठवतो त्या सगळ्या वार्डात दिलं का नाही. तर कुठंतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, माझी विनंती आहे. आणि उद्याच्या गावाच्या भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध. पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्यामुळे खळबळ उडाली. पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या शेतातील विहिरीत पडल्याचं आढळून येताच ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत विहिरीतील पाणी मोटरद्वारे उपसून बिबट्याला बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमुळे काही काळ बिबट्या तग धरू शकला, मात्र दुर्दैवानं सुमारे 2 तासांनी त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाढत्या उन्हामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येते. मी गुलाब पाटील, प्रहार जनशक्ती पार्टी, पाचोरा तालुका अध्यक्ष. आता रोज बिबट्या दिसत आहेत लोकांना आणि बिबट्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं पशुधन खाल्लं जातं आहे. आता जंगल नष्ट झालेत. मोठे मोठे जंगल हे उद्योगपतींना दिले गेलेत, त्याच्यामुळे ते जंगल नष्ट झालेत. शेतकरी देखील आर्थिक अडचणीमुळे झाडं तोडतायत. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. आणि हे जे जंगली जनावरं आहेत हे पाण्याच्यासाठी ग्रामीण भागात येत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा त्रास आहे. कारण त्यांना रात्रंदिवस शेतात राबावं लागतं, शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं आणि अशा अडचणीमध्ये शेतकऱ्यांना तो हल्ला करू शकतात. परंतु बऱ्याच ठिकाणी पाचोरा तालुक्यामध्ये पशुधनाचं नुकसान झालेलं आहे. आता काल परवाचीच गोष्ट आहे,
कुठल्या आंबेगाव तांड्याला तो बिबट्या पाण्यासाठी विहिरीत पडला. आता कदाचित जर त्यांनी पाण्याची व्यवस्था केली प्रशासनाने, ठिकठिकाणी पाण्याचे स्रोत निर्माण केले, म्हणजे त्यांना पाणी मिळेल, म्हणजे ते गावाकडे पाण्यासाठी येणार नाहीत. आता माझ्या गावात मागच्या हप्त्यात एक गरीब माणसाची बकरी खाल्ली, पण तो काही नाही. आता कालच आमच्या गावात, माझ्या गावात नाचनखेड्यामध्ये बिबट्या अनेक लोकांना दिसला. तो यासाठी प्रशासनाने त्यावर लक्ष दिलं पाहिजे, झाडं लागवड झाली पाहिजे. आता मी तर एकच सांगतो, प्रशासन फक्त काय करतं, सरकार झाडं लावा झाडं लावा झाडं लावा, स्वतः झाडं लावतात, एक जतन होत नाही. त्यासाठी मला शासनाला विनंती आहे की तुम्हाला जर वन वाढवायचं असेल, झाडं वाढवायची असतील, त्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्या की एका झाडाला एवढं अनुदान देऊ, किंवा 10 एकर शेती आहे, 1 एकर झाडं लावा. आणि त्याच्यामुळे हा जो निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे की बेटाईम पाणी पाहिजे तसा पाऊस पडतो, नाही तेव्हा पाऊसच पडत नाही, हे समतोल जर राखायचं असेल तर शेतकरीच करू शकतात हे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्या आणि झाडं लावा, जेणेकरून निसर्गाचा जो समतोल बिघडला आहे कुठेतरी ठिकाणावर येईल. आणि आज आंबेवडगाव येथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे, त्यावर काय सांगाल? नाही, का बिबट्या विहिरीत पडला, त्याला पाणीच मिळालं नाही, तर पाण्याच्या शोधात तो विहिरीजवळ गेला आणि म्हणून तो पडला. कदाचित तुम्ही त्यांची पाण्याची व्यवस्था कुठेतरी केली असते तो तिथं आलाच नसता. काय सांगाल प्रशासनाला? काय मी प्रशासनाला एकच विनंती करतो, हे जे जंगली जनावर आहेत ते गावाकडे येत आहेत, त्यासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हे झाडतोड चालले आहे, वृक्षतोड ही बंद झाली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी शासकीय जमिनी आहेत त्या ठिकाणी झाडं लावली पाहिजे. आणि झाडं लावली म्हणजे त्या ठिकाणी हे जे वन्य प्राणी ते जातील, तिथं थांबतील आणि गावाकडे येणार नाहीत. आणि गावाचं हे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते होणार नाही. वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगर परिसरात लागलेल्या आगीत आंब्याच्या फळबागेचं मोठं नुकसान झालंय. सुमारे 30 ते 35 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. महाडिक कुटुंबानं गेल्या 10 ते 15 वर्षांच्या अथक परिश्रमातून उभी केलेली ही बाग आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. 4.5 ते 5 एकर क्षेत्रातील सुमारे 550 आंब्यांची झाडं तसंच शेततळ्यातील लायनिंग कागद जळून गेलंय. यासाठी करण्यात आलेल्या सुमारे 10 लाखांच्या गुंतवणुकीलाही फटका बसलाय. यंदा पहिल्यांदाच चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असताना ही दुर्घटना घडल्यानं शेतकरी हतबल झालेत. पीडित शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. मी ओझरडे गावचा रहिवासी गजानन पाटील. आज ओझरडेमध्ये आमचे मित्र विकास महाडिक यांच्या बागेचे खूप नुकसान झालेलं आहे. फॉरेस्ट खात्यामधून एक 10-15 किलोमीटरवरून आग आली. आम्ही गावातील एक 100भर लोक आलो. आम्ही आग विझवायसाठी आलो तर आमच्या पुढे वन्य प्राणी म्हणजेच घन, साप असे यायला लागल्यानंतर आम्ही मागे गेलो आणि आमच्या नानांनी वगैरे फोन केला फॉरेस्ट खात्याला. ते म्हणले तुमच्या वैयक्तिक मालकीची जागा आहे, त्यामुळं आम्ही काही इथे येऊ शकत नाही. पण ही जी आग आली ती फॉरेस्टमधूनच आली, त्यामुळे इथं 30 ते 40 लाखाचं नुकसान आज आमच्या गावातल्या एका मित्राचं झालेलं आहे. आणि इथं जर पाणी असतं तर इथं एवढी आग लागलीच नसती, कारण का आम्ही ह्या पाण्यानंच ही आग विझवली असती. हे जर वाकुडं बुद्रुक योजनेचं पाणी जर आमच्या मेन तलाव्यात पडलं असतं तर आज हे शेततळ जळलं नसतं, या शेततळ्यात पाणी दिसलं असतं. आणि ही जळलेली तुम्हाला झाडं दिसतात, ही झाडं तुम्हाला हिरवीगार दिसली असती. तर शासनानं आता तरी आमच्या या ओझरडे गावाकडं बघावं आणि आमच्या आज्या पंजांची हयात अशीच गेली या जाळ वगैरे बघण्यात, किमान आमची येणारी पिढीला तरी हिरवळ दिसावी ही शासनाला आमची एक विनंती असेल. आणि फॉरेस्ट खात्याविषयी बोलावं तर आमची जनावरं जर एखादं फॉरेस्ट खाते शेळी वगैरे गेली तरी फॉरेस्ट खात्यात ती धरून येत होती. आता वन्य ह्याच्यातली आग आमच्या शेतकऱ्यांच्या इथं येत्या. वन्य प्राणी बिबटे असतील काय असतील ते आमच्या शेतकऱ्यांची जनावरं खात्यात, शेळ्या खात्यात. रातचं पाणी वगैरे आम्ही पाजायला तर भीतीचं वातावरण आहे. म्हणजे फॉरेस्टची कुठलीही शेतकऱ्याला मदत नसल्यातच जमा आहे. मग त्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली ती आपली लाखानं पगार घेतात. आम्ही आपल्या शेतकरी लाखानं पैसे घालून फक्त राखच बघत बसलोय. तर याची दखल या सरकारनं म्हणा, जी काय जी संबंधित आहे त्यांनी घ्यावी हीच विनंती. आता हे झालेलं नुकसान काही भरून निघणार नाही, कारण का ह्या शेतकऱ्यांना एक 15 वर्ष झालं रक्ताचं पाणी करून ही बाग तयार केली. अक्षरशः इकडे आमच्याकडे आंघोळीला पाणी नाही, पण ही 350 बाग ह्या खडकावर
जगवली होती, पण आता त्याचे फक्त बघताय तुम्ही फक्त राखच झालेले आहे. आणि आता याची दखल फक्त या सरकार दरबारी व्हावी ही नम्र विनंती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटदारांनी थकीत बिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत सरकारला 15 एप्रिलपर्यंत निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. सुमारे 900 कोटी रुपयांची बिलं ही प्रलंबित असल्यानं कंत्राटदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कंत्राटदारांनी घोषणाबाजी केली आहे. थकीत बिलं दिल्याशिवाय नवीन टेंडर प्रक्रिया राबवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. निर्धारित मुदतीत निर्णय न झाल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन तसंच अधिक तीव्र पावलं उचलण्याचा इशाराही कंत्राटदारांनी दिलाय. या मागण्यांचं निवेदन अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना देण्यात आले. शिरोळ तालुक्याचा ठेकेदार श्री मिलिंद साखरपे आज सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता बुरुड साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. प्रथम मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. देशाची लोकशाही जर अबाधित सुरक्षित राहायची असेल तर संविधानाने काही आदर्श कार्यप्रणाली दिलेली आहेत आणि ह्या आदर्श कार्यप्रणाली ते अंमलदार करणारे शासन आणि प्रशासन असतात. आणि ह्या कार्यप्रणालीचे जर शासन आणि प्रशासन जर अंमलबजावणी करत असताना जर चुकत असतील तर आज जी काही राज्यामध्ये किंवा बांधकाम व्यावसायिकामध्ये जे आज आमची दुरावस्था ओढलेली आहे, ही दुरावस्था ओढण्याचे प्रमुख कारण काय असेल तर शासन आणि प्रशासनाने हे कार्यप्रणालीच शिस्तबद्ध पद्धतीनं पाळलेली नाही, हा माझा सगळ्यात पहिला प्रमुख आरोप आहे. म्हणजे खिशात रुपया आणि कामं काढायचे लाख रुपयाची असं हे प्रकार केलेला आहे. आणि ह्या याच्यामध्ये आमची घोर फसवणूक आर्थिक घोर फसवणूक ह्या शासनाने आणि प्रशासनाने केलेली आहे. आणि आता आम्ही बुरुड साहेबांच्याकडं म्हणजेच अधीक्षक अभियंत्यांच्याकडे आलेलो आहे ते एवढ्याच गोष्टीसाठी ही जी घोर फसवणूक तुम्ही आता करत आहात ती आता सगळी थांबवा. प्रथम आमचे मागचे निधी जी काय देयकं आमची थकीत आहेत ती सगळी थकीत देयके सगळी पुरी करा आणि मगच नवीन तुम्ही निविदा प्रसिद्ध करा. तोपर्यंत तुमच्या निविदा प्रसिद्ध करायच्या नाहीत. म्हणून इथं आम्ही अक्षरशः मांडी घालून यांच्या समोर बसलेलो आहोत. आणि ह्यांची मागणी काय होती काय नाही याचा सुद्धा आता आपल्याला थोड्या वेळाने हे होईल. आणि ह्या अशा आर्थिक घोर फसवणूक करणारी जी मंडळी आहेत त्याचा आता मला सगळ्यांना सांगायचंय की या लोकप्रतिनिधी सुद्धा आता थोडस डोळे झाक जे केलेले आहे ते डोळे झाकलेले त्यांनी उघड करावेत. या सांगली जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील जे मंत्रिमंडळ आहेत, मंत्री महोदय आहेत, पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून आम्हाला आर्थिक न्याय देण्याचं त्यांनी प्रयत्न करावेत एवढंच मला हे सांगणं आहे. नाहीतर आमच्या आत्महत्या ह्या ठरलेल्या आहेत पण ह्या आत्महत्या आमच्या निरुपद्रवी ठरणार नाहीत तर या शासन प्रशासनाला उपद्रवी ठरणार आहेत. आतापर्यंत 2-3 आमचे भाऊ ज्या पद्धतीने झाले ते उपद्रवी ठरल्या पण आमच्या आत्महत्या ह्या उपद्रवी तुम्हाला ठरतील यातच तुम्हाला आमचा गर्भित इशारा समजून घ्यावा. नमस्कार. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेणे इथं स्मशानभूमीत जादूटोणा आणि करणीचा प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली. परिसरात काळे कापड, बाहुली, लिंबू आणि इतर साहित्य आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणामुळे अंधश्रद्धेविरोधात संताप व्यक्त होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले. नागरिकांना भोंदूगिरीपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. वाळवे तालुक्यातील शेणी गावामध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी, करणी आणि जादूटोणा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे. त्यामुळे या गावामध्ये दहशतीचं वातावरण तयार झाल्याचं समजलं. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आम्ही त्याबद्दल प्रबोधन करणार आहोत. खरं तर आम्ही जाऊन ते सगळं करणीचं साहित्य बाजूला करणार होतो. तत्पूर्वी तिथल्या ग्रामपंचायतीने हे सगळं बाजूला केलं. परंतु वाळवे तालुक्यामध्ये असे वारंवार प्रकार घडत आहेत. हे रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. असे कोण जादूटोणा करणी करणार असेल तर त्याला जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करता येईल. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की असं जादूटोणा करणी करून कुणाचं चांगलंही होत नाही आणि कुणाचं वाईटही होत नाही. त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नये. आणि आपण पुरोगामी महाराष्ट्रातला आहोत, वैज्ञानिक युगात आहोत. अशा गोष्टी विश्वास ठेवू नका. असं कोण मांत्रिक बुवा बाबा करत असेल
तर त्यांनी अनिच्छा संपर्क करावा असं मी आवाहन करतो. यवतमाळ आर्णी इथं निम्न पैनगंगा धरण प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वर भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत शांततेत आंदोलन पार पडलं. प्रकल्पामुळे 95 गावं बाधित होऊन सुमारे 50,000 एकर शेती पाण्याखाली जाणार असून 1.5 लाख नागरिकांवर परिणाम होणार असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच SIA, DPR अहवाल आणि पुनर्वसन प्रक्रिया अपूर्ण असल्याचंही सांगण्यात आलंय. दरम्यान गाव वाचवा, शेती वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. शासनानं प्रकल्प तात्काळ रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. नमस्कार, मी इंजिनियर विद्वान केवटे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव बहुजन मुक्ती पार्टी. या ठिकाणी आज यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये दत्तरामपूर या गावाच्या ठिकाणी आम्ही नॅशनल हायवेवरती राष्ट्रीय किसान मोर्चाच्या चक्काजाम आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत. राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून 19 प्रश्नांचं एक निवेदन देण्यात आलेलं होतं. जे निवेदन निम्न पैनगंगा धरण प्रकल्पाच्या विरोधामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाची भूमिका असल्यामुळे त्या संदर्भामध्ये प्रश्न काही विचारलेले होते, ज्या प्रश्नाचा अद्यापपर्यंत यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिलेलं नाही. आणि हा धरण प्रकल्प जो आहे निम्न पैनगंगा धरण प्रकल्प, याच्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोकांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. 50,000 एकर जमीन सुपीक असलेली शेतकऱ्यांची धोक्यात आलेली आहे आणि जवळपास 95 गावं मातीत आणि पाण्यात जाण्याच्या मार्गावरती आहेत. यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून वारंवार प्रशासनाकडे मागणी करून सुद्धा प्रशासन काय असंवैधानिक भूमिकेत हे काम करत आहेत का, ज्या भीतीमुळे प्रशासनाने अद्यापपर्यंत राष्ट्रीय किसान मोर्चाच्या 19 प्रश्नाला या कलेक्टर साहेबांनी उत्तरे दिली नाहीत, असा आमचा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने त्यांना प्रश्न आहे. आणि म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी मजबूर केल्यामुळे, उत्तरं न दिल्यामुळे, संविधानिक प्रश्नांची उत्तरं न दिल्यामुळे या ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन होत आहेत. आणि दीपक इंगळे पाटलांच्या नेतृत्वामध्ये होणाऱ्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आम्ही बहुजन मुक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी आलेलो. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.